श्री स्वामी समर्थ. आज मी, आई आणि आमची दुर्वा निघालो आमच्या गावाकडे ज्योतिबाला. आमच्याकडे ज्योतिबाला निघालो असंच म्हणतात. पायऱ्या चढत चढत वर गेलो आणि वर समोर महाराजांचा पुतळा. तिथं वंदन करून निघालो. पायऱ्या चढून सरळ वर, मस्त वातावरण बघत. दुर्वा म्हणजे माझी भाची हो. बघा कशी हातात एक पिशवी घेऊन पाय मोजत टाकत वर चढून निघाले. वर चढून आलं समोर आमचं हायस्कूल. शाळेतल्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. ह्याच हौदाचं पाणी प्यायला सगळ्यांची गर्दी असायची. ग्राउंडवर प्रार्थना व्हायची आणि आम्ही दंगामस्ती तर लईच केली. शाळेचा आवार पहिल्यापासूनच असा झाडाने सजलेला आहे आणि ग्राउंड तर लई मोठा आहे, काय सांगायलाच नको. इथं पोरं भरतीच्या तयारीची प्रॅक्टिस करायला येत असतात. चला आता शाळेचं दर्शन झालं आणि आता आम्ही पुढं निघालो. शाळेच्या मागची इमारत आहे ती कॉलेजची. वर लय लांब पल्ला गाठायचा आहे म्हणत आम्ही पुढे निघालो. चालत चालत पायऱ्या संपल्या आणि रस्ता चालू झाला. इकडची तिकडची झाडं झुडपं बघत निघालो आम्ही रस्त्यानं. वर चढायला पायऱ्या आहेत, खरं आम्ही रस्त्यानं जाऊया म्हटलं, म्हणजे तेवढा दम लागत नाही चालताना. पुढे दुर्वा, आई मागं आणि मी तिच्या मागं, असं करत करत रस्ता संपतोय का नाही असं म्हणत चालायला लागलो. पण लोकांची वस्ती आहे बरं का. डोंगर झाडं बघत निघालो ज्योतिबाच्या दिशेने. कसलं भारी वाटतंय म्हणत तोवर दुर्वाने एक शॉर्टकट रस्ता शोधून काढला. तिथनं वर चढत गेलो आणि वातावरण कसलं भारी झाले काय सांगू. ही हिरवीगार वाट आणि वर सुंदर असं आकाश, हे निसर्गाचं रूप बघून चालण्याचा थकवाच जाणवत नाही. लांबनं मंदिराची कमान दिसायला लागली. आमचं गाव, गावातील घरं, झाडं, शेतं लईच भारी दिसतंय. इथला परिसर लई मस्त आहे, मनाला समाधान शांती देणार आहे. आज हवेत एक वेगळाच गारवा आहे. पोचलो एकदाच कमानीजवळ. ही मंदिराच्या मागच्या बाजूची कमान आहे. मंदिराच्या मागच्या बाजूचा हे आवार स्वच्छ ठेवला आहे आणि सगळीकडे झाडं लावून भारीच केले बघा इथं. आम्ही आलो आता मंदिराच्या आवारात. ज्योतिबावरनं आमचं गाव असं काय दिसतं. मंदिरात प्रवेश केल्यावर सगळ्यात आधी तुळशीचं, नंदीचं दर्शन घेतलं आणि मग ज्योतिबाच्या नावानं चांग भलं म्हणत मंदिराच्या गाभाऱ्याकडे निघालो. आज मंदिराचं दार बाहेरून झाकलेलं असल्यामुळे आम्ही ज्योतिबा देवाचं दर्शन बाहेरूनच घेतलं. ज्योतिबाची मूर्ती अगदी भव्य दिव्य दिसते ना, आणि समोर शिवलिंग पण आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूला कोणत्या तरी देवाच्या मूर्त्या आहेत. त्या कोणत्या देवाच्या आहेत मला काय माहीत नाही. आणि दोन्हीकडं घोड्याची पण मुखवटं लावलेले आहेत. आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो. थोडा वेळ कोणती कोणती झाडं लावलेत ते बघत आम्ही फिरायला लागलो. तोवर दुर्वाच म्हणली, आत्ते खायला आणले ते खाऊया की गं. थोडा वेळ बसून आम्ही घरी परत यायला निघालो. तर मग कसं वाटलं ज्योतिबा दर्शन? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.